आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासानी जात भेट। राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर। महायुतीच्या 54 आमदारांना 5 कोटींचा निधी। विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी प्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर। यामध्ये 37 भाजपचे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेच्या 5 तर इतर आमदारांचा 2 आमदारांचा समावेश। देवेंद्र फडणवीसांनी पैसा फेक तमाशा देख पद्धत अवलंबली। निधी वाटपावरून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। विरोधी आमदारांनाही 3 कोटींचा निधी देण्याचं धाडस दाखवायला हवं होतं। सत्ताधारी आमदारांच्या निधी मंजुरीवरून आव्हाडांची टीका। आजूबाजूला 18 मशिदी असताना शनिवार वाड्यातच नमाज पठण का? शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून मंत्री नितेश राणे यांचा सवाल। शनिवार वाड्यातील नमाज पठण हा हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न, नितेश राणेंचं वक्तव्य। पुणे भाजपच्या नेत्यांची रवींद्र धंगेकरांविरोधात फडणवीसांकडे टोकाची तक्रार। युतीत बेमनाव निर्माण करण्यासाठी पाठवलेला हा काँग्रेसचा एजंट। धंगेकरांवर आरोप, कारवाई होणार का याकडे लक्ष। नोटीस देतील किंवा हकलपट्टी करतील असं वाटत नाही। मी भाजप विरोधात नाही, विकृती विरोधात बोललो। कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी लढत राहणार, रवींद्र धंगेकर ठाम। रवींद्र धंगेकरांकडून व्यावसायिक निलेश नवलखांचा एक व्हिडिओ शेअर। मुरलीधर मोहोळ यांच्यामुळे माझं नुकसान झालंय। आम्ही रवींद्र धंगेकरांसोबतच। व्यावसायिकाची प्रतिक्रिया, धंगेकरांकडून पोस्ट। यंदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता येईल। जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भाजप निवडून येईल, जयकुमार रावल यांनी व्यक्त केला विश्वास।